स्टार्ट. प्रेज द लॉर्ड. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्याच्या पवित्र चरणाजवळ मी स्वतःला नम्र आणि लीन करत आहे. देवाच्या वचनातून मनन करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेले असताना खरोखर परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला कळत नाही. आणि म्हणून मी जयसिंगपूर मंडळी त्याचं स्वागत करत आहे. आज पुन्हा एकदा या शबात दिवशी परमेश्वराच्या चरणाजवळ बसून आपण त्याच्या वचनाचं मनन करूया. अनेक दिवस झाले आपण कौटुंबिकरित्या, वैयक्तिकरित्या, सामाजिकरित्या थोडंसं डिस्टर्ब आहोत. कारण जो कोरोना हा व्हायरस हा पसरलेला असताना या दिवसांमध्ये आपण पाहत आहोत अधिक आणि अधिक त्याची वाढ होत आहे. मला सांगू द्या की पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक देवाचे लोक कठीण परिस्थितीतून जात असताना, समस्यातून जात असताना, रोगराईमधून जात असताना बऱ्याच वेळेला परमेश्वरानं त्याच्या वचनाद्वारे आपल्याला उत्तेजन दिलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे दाविदासमोर गल्ल्यात होता, अशा प्रकारे अनेक परिस्थिती आपल्या समोर आहेत. परंतु नेहमी आपण त्या गल्ल्याताकडं बघून आपण घाबरतो. परंतु त्याच्याकडं बघून न घाबरता आपण जेव्हा देवाकडे बघतो तेव्हा आपल्याला उत्तेजन मिळतं. दावीद म्हणाला, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. हे उगीच दावीद म्हणालेला नाही आहे, सहजच म्हणालेला नाही आहे, उगीच आपलं म्हणायला लागतंय म्हणून तो म्हणाला नाही आहे. परंतु आज आपण देवाच्या वचनातून आपण खात्रीनं उत्तेजन पाहू शकतो. आणि म्हणून आपण आजच्या संदेशाद्वारे आपण आशीर्वादित व्हाल अशी मी अपेक्षा ठेवतो. आपण प्रार्थना करूया. देव बापा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू येशूच्या नावामध्ये. आजचा दिवस तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पण करतो. आज आम्हाला तुझी गरज आहे. ये तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन कर आणि आम्हाला आशीर्वादित कर आणि तुझं चांगुलपण आमच्या जीवनामध्ये प्रकट कर. इथून पुढची वेळ तुझ्या हातामध्ये ठेवून ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र नावात केली म्हणून ताई बाप्पा, आमेन आमेन. तर आजचा माझा विषय आहे की आपण कशा रीतीने कौटुंबिक दृष्टिकोनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये आपण आशीर्वादित होणार. आणि म्हणून आज आपण बऱ्याच ठिकाणी पाहत आहोत की हे जे युग आहे, तरुण मुलगा, तरुण मुलगी, त्यांचं लग्न होतं, कसं बसं 1 वर्ष जातं, किंबहुना 1 वर्ष काय 2 महिन्यामध्ये सुद्धा त्यांचे डिवोर्स होत आहेत. आणि ही देवाला न आवडणारी गोष्ट आहे. पूर्वी तसं नव्हतं, परंतु या काळामध्ये अनेक ठिकाणी कुटुंब तुटत आहेत, कुटुंब भग्न होत आहेत. परंतु देवाने मला माझ्या अंतःकरणामध्ये काही विचार घातले आणि कशा रीतीनं आपण कौटुंबिकरित्या आशीर्वादित व्हावं याबद्दल आपण त्याच्या वचनातून मनन करणार आहोत. परमेश्वराने एका मनुष्याला निर्माण केलं आणि त्याबरोबर त्याला एक जोडीदार, एक सहकारी म्हणून, एक सहाय्यक, एका स्त्रीची निर्मिती केली. आदाम आणि हवा यांची गोष्ट आपल्या सर्वांना ठाऊक आहे. परंतु परमेश्वराच्या मनामध्ये जे संकल्प होते की मनुष्य हा एकटा असावा हे त्याच्यासाठी बरे नाही, तर त्यासाठी त्यानं एक सहाय्यक, एक स्त्री निर्माण केली. आणि त्याची अपेक्षा आणि त्याची इच्छा ही होती की त्यांनी एकत्रित राहावं, एक विचाराने, एक दिलाने, एकमेकांना समजून घेऊन चालावं. यासाठी ही परमेश्वराची योजना केली. काळ बदलत गेला आणि कुटुंब भग्न होत चालले. आणि म्हणून आज आपण त्याच्या वचनातून आपण मनन करूया. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय 22 ते 25 वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे
स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा, कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टीत आपापल्या पतीच्या अधीन असावे. या ठिकाणी जर बघितलं तर स्त्रियांना काय उद्देशून गोष्टी या ठिकाणी देवाच्या वचनात सांगितले, त्यामध्ये एकच आहे तो मुद्दा, म्हणजे स्त्रियांनी जसं प्रभूच्या अधीन आम्ही आहोत तसं आपापल्या पतीच्या अधीन असावं. ही माझी इच्छा नाही, ही मानवाची इच्छा नाही आहे, ही देवाची इच्छा आहे. आणि बऱ्याच ठिकाणी असं सांगितलेलं आहे की मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्यांचा प्रत्येकाचा स्वर्गात प्रवेश होईल असं नाही, तर जो कोणी पित्याच्या इच्छेप्रमाणे चालतो तोच स्वर्गामध्ये प्रवेश करतो. आणि या ठिकाणी पित्याची इच्छा आहे, परमेश्वराची इच्छा आहे की स्त्रियांनी जसं मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे तसं स्त्रियांनी आपापल्या पतीच्या अधीन असावं. प्रियानो, कौटुंबिक सुखी जीवनाचं तत्व आपण या ठिकाणी बघत आहोत. आणि मग पतींना देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे की पतीनो, 25व्या वचनामध्ये, पतीनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. आता आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की स्त्रियांनी पतीच्या अधीन असावं. बऱ्याच वेळेला स्त्रियांचे वेगवेगळे मतप्रणाल्या, आम्हीच पतीच्या अधीन असायचं, पती चुकतो, पती बोलतो, पती रागवतो, असं बऱ्याच वेळेला स्त्रियांची ही आहे ना. बरेच देवाचे सेवक देखील किंवा पास्टर देखील अशा प्रकारचं शिक्षण देतात की काही असो, स्त्रीनं किंवा पत्नीनं पतीच्या अधीनतेमध्ये असावं. पण त्या वरील जे एक वचन आहे त्या वचनाकडे कोणाचं लक्ष जात नाही, कारण पॅरेग्राफ 22 वचनापासून सुरुवात होतो, परंतु 21व्या वचनाकडे आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असतात. या ठिकाणी फक्त स्त्रियांना सांगितलेलं नाही आहे, पुरुषांनाही सांगितले, पतींनाही सांगितले की ख्रिस्ताचं भय बाळगून, असं नाही की मला वाटते म्हणून, ख्रिस्ताचे भय बाळगून आपण एकमेकांच्या अधीन राहणं गरजेचं. आणि म्हणून आपण काय मुद्दे पाहणार आहोत की कौटुंबिक किंवा पती पत्नीमध्ये सुख समाधान आणि समृद्धी कशा प्रकारे येते. प्रियानो, कुटुंब त्याला घर म्हटलेलं आहे. आणि मी काही वचनं सांगणार आहे, तुम्ही ती लिहून घेतला तर बरं होईल. तुम्ही ते तुमचं पवित्र शास्त्र उघडून त्यामध्ये पहा. कुटुंब एका घराप्रमाणे आहे. कोणी एकानं असं म्हटलेलं आहे की मनी कॅन बिल्ड अ गुड हाऊस बट नॉट होम. पैशानं घर बांधता येतं, परंतु पैशानं घर पण येत नाही. आणि आज आपण या काळामध्ये जगत असताना अनेक प्रकारच्या झटाझुटी करतो. का तर कुटुंब स्थिर स्थावर असावं, कुटुंबामध्ये शांती असावी, एकत्रित कुटुंब असावं, परंतु होत नाही. आणि म्हणून आपण देवाच्या वचनातून बघायचं आहे की काय त्याचं तत्व आहे की कौटुंबिक स्थिरता, कौटुंबिक शांती, कौटुंबिक आनंद, कौटुंबिक आशीर्वाद कशा प्रकारे मिळू शकतो. आणि म्हणून काय वचन मी तुम्हाला सांगत आहे की कुटुंब एका घराप्रमाणे. देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, स्तोत्र संहिता 127 त्यामध्ये सांगितलेलं आहे, पहिल्या वचनामध्ये, परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ. म्हणजे या ठिकाणी प्राथमिक जी गरज आहे घर बांधण्याची, घर व्यवस्थित राहण्याची, ती म्हणजे परमेश्वर. मग परमेश्वर कसं आपल्या घरामध्ये येणार?
तर आपण त्याच्या सानिध्यामध्ये बसणं गरजेचं आहे, त्याच्याकडून मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे, त्याच्या वचनामध्ये रममान होणं गरजेचं आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे की कुटुंब एका घराप्रमाणे आहे. आणि घर म्हटलं तर त्याला चांगलं घर, आपण वेगवेगळी घरं बघतो, बिल्डिंग, इमारत. तसं कुटुंब त्याला एका इमारतीची तुलना दिलेली आहे. चांगली घरं जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला घर जो मनुष्य घरामध्ये राहतो त्यापेक्षा त्या घराचा इंजिनियर कोण आपण चौकशी करतो. वेगवेगळे इंजिनियर असतात आणि पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे की प्रत्येक घर कोणी ना कोणी बांधलेलं असतं, परंतु सर्व काही बांधणारा हा परमेश्वर आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे ते श्रम व्यर्थ आहे. हे या इमारतीवरून तो सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कौटुंबिक व्यवस्था जर व्यवस्थित राहावी अशी वाटत असेल, आपल्याला प्रथम आमचा आर्किटेक्ट, इंजिनियर हा परमेश्वर असणं गरजेचं आहे. त्याच्याकडून आपण ते डिझाईन, त्याच्याकडून आपण तो नकाशा, प्लॅन, जसं इंजिनियर कडून आपण घेतो तसं परमेश्वराकडून आपलं कुटुंब आपण समर्पण करणं गरजेचं आहे. मग तो बांधायला सुरुवात. प्रेज द लॉर्ड. आणि मग फक्त इंजिनियर असला तर घर होतं असं नाही. तर त्यासाठी आपण जसं बघतो बिल्डिंगचं काम चालू आहे, त्या ठिकाणी एक कॉन्ट्रॅक्टर असतो. इंजिनियर फक्त प्लॅन काढून तो कॉन्ट्रॅक्टरच्या हातात देतो आणि कॉन्ट्रॅक्टर त्या इमारतीची देखभाल करत असतो. कोणता कामगार कुठे ठेवायचा, ड्युटीचं टायमिंग काय, सुतार कोण बोलवायचा, किंवा गौंडी कसा असायला पाहिजे, त्याचा इलेक्ट्रिशियन कसा असायला पाहिजे, असं वेगवेगळं कसब त्याकडे असतं. पवित्र शास्त्रामध्ये एक वचन आहे, नीतिसूत्र 14वा अध्याय आणि पहिलं वचन तुम्ही तुमच्या शास्त्रामध्ये बघू शकता. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते आणि मूर्ख स्त्री आपल्या हाताने ते पाडून टाकते. याचा अर्थ ज्याप्रमाणे इंजिनियर परफेक्ट लागतो, ज्याप्रमाणे आर्किटेक्ट इंजिनियर व्यवस्थित लागतो, त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा व्यवस्थित असावं. कॉन्ट्रॅक्टरचं बारीक लक्ष असतं, सिमेंट कसं वापरलं, वीट कशी वापरली, पाणी किती मारलं, हे सगळं लक्ष त्याकडे देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जे होम ज्याला म्हणतो आपण, कुटुंब ज्याला म्हणतो, घर ज्याला म्हणतो, त्यामध्ये स्त्रीचा भाग प्रामुख्याने फार मोठा आहे. या ठिकाणी पुरुषाला नाही सांगितलेलं, प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते आणि मूर्ख स्त्री आपल्या हाताने पाडून टाकते. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी आपण बघतो बिल्डिंग अर्धी होते आणि पडते. त्याचं कारण तो कॉन्ट्रॅक्टर बरोबर. या ठिकाणी स्त्री हे कॉन्ट्रॅक्टर आहे. फक्त इंजिनियर असला, फक्त कॉन्ट्रॅक्टर असला तर घर होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण सविस्तर बघणार आहोत की सुखी कुटुंबाचं तत्व काय, क्रमनुसार सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. पहिले कोरिंथीयस पत्र याचा 3रा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, ख्रिस्त हा आपल्या घराच्या पायाचा दगड असला पाहिजे, पायाचा धोंड असला पाहिजे, फाउंडेशन स्टोन ख्रिस्त असला. याचा अर्थ आपलं कौटुंबिक जे घर आहे हे व्यवस्थित सुस्थितीत जर असायला पाहिजे. प्राथमिक गरज आपल्या चांगल्या इंजिनियरची गरज आहे आणि परमेश्वर हा आपला चांगला आर्किटेक्ट इंजिनियर आहे. नंबर 2, प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते. याचा अर्थ स्त्रीला एका कॉन्ट्रॅक्टरची उपमा दिलेली आहे. तिने आपल्या मुलाबाळांकडे लक्ष द्यायचं, आपल्या पतीकडे लक्ष द्यायचं, समाजाकडे लक्ष द्यायचं. या सगळ्या गोष्टीचं अवलोकन तिने करायचं आणि ते कुटुंब स्थिर स्थावर करायचं. एक पती जर बाहेर गेला, जसं नीतिसूत्रामध्ये 31वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे
की सुज्ञ ती कोण आहे स्त्री. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जिचा पती वेशीत वडील मंडळाबरोबर बैठकीत बसलेला असताना तेव्हाच आपल्याला समजतं. काय समजतं? कारण त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या वेशभूषेवरून, त्याच्या टॅलेंटवरून, त्याच्या विचारावरून त्याची पत्नी सुज्ञ असणार आहे आणि त्याचं रिवॉर्ड ते स्त्रीकडे जातं. आणि म्हणून स्त्री ही फार महत्वाची जबाबदार व्यक्ती. तस स्त्री का, ती स्त्री जिला आपण कॉन्ट्रॅक्टर म्हणतो ती का महत्वाची आहे? कारण तिनं आपला घराचा पायाचा दगड तिनं ख्रिस्ताला ठेवला. ख्रिस्त हा फाउंडेशन स्टोन आहे. आणि जसं म्हटलेलं आहे मत्ती सुवर्तमान मध्ये, मार्क सुवर्तमान मध्ये की कोणी एकाने घर आपलं वाळूवर बांधलं आणि वारा आला, पाऊस आला आणि ते घर पडलं, अगदी कोसळून पडालं. परंतु कोणी एक शहाणा माणूस होता, त्यानं आपलं घर खडकावर बांधलं. वारा आला, पाऊस आला, परंतु त्या घराला पाणी लागलं तरी सुद्धा ते पडलं नाही. अशा प्रकारे जेव्हा एका स्त्रीनं जर ठरवलं की आपल्या कुटुंबाचा फाउंडेशन स्टोन जर ख्रिस्त आहे, खडक आहे, तर ते घर कधी पडणार नाही. आणि म्हणून प्रामुख्याने आपण क्रमनुसार जर बघितलं, प्राथमिक देवाची आपल्याला गरज आहे. देवाशिवाय आपण काय करू शकत नाही. नंबर 2, आपल्याला कॉन्ट्रॅक्टरची गरज आहे. याप्रमाणे इंजिनियर परमेश्वर आहे, कॉन्ट्रॅक्टर स्त्री आहे, पत्नी आहे, आणि ती ही सुज्ञ असावी. आणि तिसरी गोष्ट, आपल्याला जसं घर बांधण्यासाठी पायाचा दगड पाहिजे, तसं ख्रिस्त आपल्या कौटुंबिक घराच्या पायाचा दगड, फाउंडेशन स्टोन असणं गरजेचं आहे. मग वारा येऊ दे, पाऊस येऊ दे, याचा अर्थ समस्या येणारच, वादळ येणारच, परंतु त्यामध्ये टिकणं गरजेचं आहे. अनेक लोक सुसाईड करतात, अनेक लोक आत्महत्या करतात, कारण त्यांचं फाउंडेशन स्टोन ख्रिस्त नसतो, त्यांचा इंजिनियर परमेश्वर नसतो, आणि त्यांचा कॉन्ट्रॅक्टर ती सुज्ञ स्त्री नसते. आणि आपण त्यातून शिकूया. हे क्रमनुसार मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. जर ख्रिस्त फाउंडेशन स्टोन आहे, घर कधी पडणार नाही. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊया. फक्त इंजिनियर असला तर घर होतं का? नाही. फक्त कॉन्ट्रॅक्टर असला तर घर होतं का? नाही. फक्त फाउंडेशन स्टोन किंवा पायाचा दगड असला तर घर होतं का? नाही. आपल्याला एकमेकांची गरज आहे. मग पुढं बघूया. या ठिकाणी पहिले कोरिन्थियस पत्र 11वा अध्याय आणि 3रं वचन, यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे. बघा, देव प्राथमिक, सेकंडरी, सुज्ञ स्त्री आणि थर्ड हा फाउंडेशन स्टोन. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे. या ठिकाणी जो घरचा पुरुष असतो त्यानं आपला मस्तक ख्रिस्त ठेवणं गरजेचं आहे. ख्रिस्तापासूनच सगळे सांधे, मज्जा आपल्या शरीराला जसं मिळतात, एकमेकांचे अवयव जुळलेले असतात, पण डिसिजन घेणं हे मस्तकाकडे असतं. तसं जर जो पुरुष असेल त्यांना आपला निर्णय येशू ख्रिस्ताला विचारून घेणं, त्यावेळेला ते कुटुंब स्थिर राहावं. या ठिकाणी फाउंडेशन स्टोन ख्रिस्त आहे आणि छत देखील ख्रिस्त असणं गरजेचं आहे. छत्र छाया ही ख्रिस्त असणं गरजेचं आहे. या ठिकाणी पुढे असं म्हटलेलं आहे की प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे. आणि म्हणून स्त्रीला सांगितलेलं आहे की प्रत्येक स्त्रीला जसं ख्रिस्ताचं भय बाळगतो त्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीनं आपापल्या पतीच्या अधीनतेमध्ये असावं. मला माहित आहे तुम्ही सगळ्या स्त्रिया ज्या बसलेल्या आहेत, ज्या ऐकत आहेत, तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन आहात. आणि जर नसाल तर प्रॉब्लेम क्रिएट झाला म्हणून समजा तुम्ही. पण तरी सुद्धा आपल्यासाठी गुड न्यूज आहे, वेळ गेलेली नाही, आतापासून आपण सुरुवात करू. नंतर पुढे म्हटलेलं आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. प्रियानो,
इंजिनियर आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, फाउंडेशन स्टोन आहे, मस्तक आहे, म्हणजे काय घर झालं का? परफेक्ट घराचा मी प्लॅन तुमच्यासाठी मी दिलाय. आणि मग इफिस्करास पत्र आपण वाचलं की मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन आहे तसे आपापल्या पतीच्या अधीनतेमध्ये त्या स्त्रीला. याचा अर्थ मंडळीची आपल्याला गरज आहे. नाही मी घरात बसून प्रार्थना करणार, ते पाळक साहेबच बरोबर नाहीत, टाउंट मारून बोलतात, मला माहित आहे, असं आपण धारणा करून घेतो. नाही, ते माझ्यासाठी चर्च नाही. परंतु प्रियानो, या मी तुम्हाला किल्ल्या देत आहे की कौटुंबिक जीवन कशा प्रकारे सुखी समाधानी असतं. आम्हाला मंडळीची गरज आहे, आम्हाला सहभागितेची गरज आहे. नाही, ते अशीच आहेत, ते तसेच आहेत, आपण धारणा करून घेतो मनाची. प्रियानो, शास्त्रात जर सांगितलेलं आहे मंडळीची आपल्याला गरज आहे, चर्चची आपल्याला गरज आहे, तर आहे. आणि मग ते काय दर्शवतं? आता ह्या भिंती घराच्या ज्या असतात, ह्या भिंतीवरून कलर वगैरे दिलेलं असतं, परंतु आपण विचार करायला पाहिजे की ते कलर दिलेले सुंदर दिसतात, परंतु आत विटा आणि सिमेंट आहेत. आणि प्रत्येक वीट प्रत्येक चर्चच्या सभासदाचं चिन्ह आहे. आणि आम्हाला मंडळीची गरज आहे. आणि त्या प्रत्येक वीट एकमेकांवर रचली जाते, परंतु ती घट्ट कशी बसते? कारण सिमेंट असल्याशिवाय, पाणी असल्याशिवाय ते घट्ट बसत नाही. कारण वादळ येणार आहेत, पाऊस येणार आहे, समस्या येणार आहेत, भांडण वादविवाद येणार आहेत, परिस्थिती गंभीर निर्माण होणार आहे, आजारपण येणार आहे. परंतु एकमेकांना आपण वादळामध्ये जेव्हा धरून जातो तेव्हा आपण पडू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला मंडळीची गरज आहे, म्हणजे भिंतीची गरज आहे. आणि यामध्ये वीट ही प्रत्येक सभासदाचं चिन्ह आहे, सिमेंट हे पवित्र आत्म्याचं चिन्ह आहे, आणि पाणी हे देवाचं वचन आहे. आणि या सगळ्या गोष्टी चर्चमध्ये शिकवल्या जातात. आणि म्हणून आपल्याला चर्चची गरज आहे. प्रियानो, आज बऱ्याच ठिकाणी पती पत्नीमध्ये सुसंवाद नाही, कुटुंबामध्ये परस्पर एकमेकांमध्ये आदरभाव नाही आहे. त्याचं मूलभूत कारण यामध्ये आपण नाही आहे. आपला इंजिनियर देव नाही आहे, आपला कॉन्ट्रॅक्टर सुज्ञ स्त्री नाही आहे, आपला फाउंडेशन स्टोन ख्रिस्त नाही आहे, आपला छत ख्रिस्त नाही आहे, आणि मंडळीशी आपला टच नाही आहे. त्यामुळं घर उद्ध्वस्त होत आहेत, कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, पती पत्नी डिवोर्स घेत आहेत, आणि सुसाईड वाढत आहे, आणि भांडण तंटा अशा अनेक ठिकाणी. मला या ठिकाणी सांगू द्या, ख्रिस्ती कुटुंबाचं सुखी जीवनाचं जे मूल्य तत्व आहे देवाच्या वचनामध्ये. आणि म्हणून कुटुंब एका मंडळीप्रमाणे आहे. देवाची इच्छा आहे की जेव्हा दुसऱ्यांदा ख्रिस्त येणार आहे त्यावेळी त्या मंडळीला कोणत्याही प्रकारचा डाग सुरकुती असू नये. आपण एका वधूप्रमाणे तयार होऊन देवाकडे जा, ख्रिस्ताबरोबर. आणि म्हणून मी जास्त वेळ नाही घेतला, संक्षिप्तरित्या मी आपल्या समोर हा विषय मांडलेला आहे. आणि यावर तुम्ही फक्त आजच मनन करू नका, रोज आणि रोज त्यावर मनन करा. समस्या येत राहणार, प्रॉब्लेम्स येत राहणार, परंतु ज्या वेळेला देवाच्या वचनाच्या तत्वाप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये वाटचाल करतो, कौटुंबिक जीवनामध्ये, तेव्हा मी खात्रीनं सांगतो ते घर कधी लयास जाणार नाही, ते घर पडणार नाही, त्या घराला कधी वाळवी लागणार नाही. कारण 4-5 बाजूने ते सेक्युर ते घर असतं. आणि माझा विश्वास आहे की देवाच्या वचनाने तुम्ही आणि मी आज आशीर्वादित झालेला आहे. परमेश्वर करो येणाऱ्या दिवसामध्ये याप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न करू. आपण प्रार्थना म्हणून जय येशू, जय
नजर में तू ही तू, मेरे होठों पर तू ही तू, और दिल में है तू ही तू। जय यीशु, जय यीशु, जय यीशु, जय 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 यीशु। देव बापा तुझा जय जयकार करतो, तुझी स्तुती करतो. खरोखर तुझी महानता आम्ही शब्दामध्ये नाही पाडू शकत. Thank you, Jesus. तुझी कृपा आम्ही त्याचं मोजमाप करू शकत नाही. तू दिलेला आशीर्वाद आम्ही त्याची गणती करू शकत नाही. Worship you, Jesus. आणि प्रभू आम्ही Worship you, Lord. मोजमाप करू शकत नाही कशाची. Hallelujah. आणि म्हणून तुला धन्यवाद देतो, Glory to God. तुझी स्तुती करतो. आज तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार आमचं कौटुंबिक जीवन कसं असायला पाहिजे ते तू आम्हाला तुझ्या वचनाद्वारे सांगितलंच म्हणून आम्ही तुझं आभार मानतो. आणि आम्ही त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो. येतवर तू आमचा सांभाळ केलास आणि इथून पुढे तू आम्हाला आमचा हात धर आणि चाल. Thank you, Jesus. आणि प्रभू आम्हाला आशीर्वादित कर. आणि एक आदर्श परिवार, एक आयडियल फॅमिली म्हणून आमचा धबधबा व्हावा असं तू देणार आहे. आणि याचं सर्व श्रेय आम्ही तुला देतो. तुझं गौरव करतो. थँक्यू जीसस, थँक्यू फादर. आणि प्रभू ही जयसिंगपूर पलूस मंडळी जे ऐकणारे लोक आहेत त्या सर्वांच्यासाठी मी मध्यस्थीची प्रार्थना करतो. प्रभू अनेक ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त होत, अनेक ठिकाणी पती पत्नी डिवोर्स घेत आहेत, अनेक ठिकाणी सुसाईड होत आहे. पण प्रभू आज मी तुझ्या चरणाजवळ मध्यस्थीची प्रार्थना करतो, हे थांबू दे प्रभू. आणि आम्ही रोज रोज वचनाकडे लक्ष देण्यासाठी तू आम्हाला सांगत कर, कारण आम्हाला वचनच आमच्या जीवनामध्ये आम्हाला वाचवणार आहे. अन्यथा या जगातली कोणतीही सृष्टी वस्तू आम्हाला वाचवू शकत नाही. कारण तू आमच्यावर केलेलं प्रेम या वचनातून तू आम्हाला प्रगट केलेलं आहेस. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. अशी प्रार्थना आहे ख्रिस्त. या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा तू आम्हाला सर्वांबरोबर राहा, आम्हाला मार्गदर्शन कर, दिशानिर्देश कर आणि आमची दैनंदिन गरज ख्रिस्त येशूच्या ठाई इथून तुझी वेळ तुझ्या हातामध्ये ठेवू. मान महिमा गौरव तुलाच देऊ. ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात केली म्हणून नाही. Amen. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानेल, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज समज, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडले तसे तू आमची ऋणा समज, आणि आम्हाला परीक्षेत आणलं तर आम्हाला वाईटापासून सोडले, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता जयसिंगपूर मंडळी, पलूस मंडळी आणि हा संदेश ऐकणाऱ्या सर्व आणि तुझ्या सर्व प्रियजनांना आता आणि सदा सर्वदा असो.